इकडे इकडे येतो. तू गाडी चालवत होता ना, तू गाडी चालवत होता. तुला मी आज सांगतोय प्रेमात की आमच्या मराठी माणसावरती हल्ला झालाय. आमची संस्कृती तुमच्यावरती हल्ला करायची नाही. पण इथून पुढे जर का तुमच्या सरकारने आमच्या मराठी माणसाची माफी मागितली नाही, हे आंदोलन चिघळलं जाईल. तुमची एकही गाडी पुण्यात आमच्या डेपोला येऊन देणार नाही. हा मराठी माणसाचा निलेश प्रकाश निकम यांचा इशारा आहे. हे तुम्ही तुमच्या डोक्यात घ्या. आणि जर यायचं असेल उद्या ही गाडी तोडली फोडली जाईल. याची जबाबदारी ही कर्नाटक सरकारची असेल, बाकी कुणाची नसेल. मराठी माणसाच्या वरती हल्ला हा खपून घेतला जाणार नाही. तसेच आम्हाला कुठल्याही प्रवासी आहेत त्यांच्यावरती कुठल्याही प्रकारचा दाब दबाव किंवा ताळतंत्र आणायचं नाहीये. प्रत्येक राज्याचा माणसांनी महाराष्ट्रात यावं, त्यांचं स्वागत आहे. पण असं जर का मराठी माणसावरती हल्ला होत असेल तर कदापि मराठी माणूस शांत बसणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय